नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर, पुढील जवळपास 15 दिवस विदर्भात नेमकं वातावरण कसं राहणार आहे? कारण की पुढचे काही दिवस जरी मान्सून जवळपास विदर्भातून संपलेला आहे, म्हणजे महाराष्ट्रातूनच मान्सून गेलेला आहे, तरीसुद्धा अवकाळी पावसाची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आणि या पावसामुळं जे काही काढणीचे पिकं आहे, म्हणजे सोयाबीन असेल, हे जे इतरही पिकं जे काढणीला आली आहे, तर या पिकांच्या काढणीमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। कारण की आजपासूनच जवळपास म्हणजे आज सायंकाळपासून ते पुढचे 2 दिवस विदर्भाच्या अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार होऊ शकतो वादळी वाऱ्यांसह। 17 तारखेनंतर काही दिवस पाऊस विश्रांती घेईल आणि पुन्हा एकदा बंगालच्या सागरात आणि इकडे अरबी समुद्रात पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे। आणि त्यामुळं 21 तारखेपासून म्हणजे ऐन दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण दिवाळी दरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। म्हणजे एकंदरीतच ही दिवाळी ही पावसाची सावटामध्ये होणार आहे विदर्भवासियांची। तर त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलकी गारपीटसुद्धा होऊ शकते। तर आता आपण लगेच सुरू करू आणि बघू की पुढचे 15 दिवस विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। सर्वप्रथम जर आपण मान्सूनची स्थिती लक्षात घेतली तर जवळपास भारतातून मान्सून हा परतीच्या मार्गावर आहे आणि जवळपास पुढच्या 24 तासात संपूर्ण भारतातून मान्सून हा एक्झिट घेणार म्हणजे विड्रॉ होणार आहे, म्हणजे मान्सून हा संपणार आहे। पुढच्या 24 तासात हवामान विभाग तशी घोषणा अधिकृतपणे करू शकते। परंतु जरी भारतातला मान्सून संपत असला तरी जो ईशान्य मान्सून जो सुरू होतो म्हणजे केरळ, कर्नाटक किंबहुना तामिळनाडू वगैरे या भागात मान्सून आता नव्याने सुरू होतो। आणि बहुतेक ठिकाणी आपण अनेक वर्षाचं बघतो की या भागात जर मान्सून सुरू होतो त्याचा काही अंशी परिणाम दिवाळीच्या दरम्यान आपल्या भागात होत असतो, विशेषतः विदर्भावर होत असतो। यावर्षीसुद्धा तो होणार आहे। याची दक्षता घेऊनच आपण सर्वांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं करायची आहे। कारण की अनेक ठिकाणी मळणीचे आणि कापणीचे काम चालू आहे, सोयाबीनचीही सुद्धा कापणी सुरू आहे, काढणी सुरू आहे। त्यामुळं ही शक्यता लक्षात घेऊन आपली कामे करावी। कारण की पुढचे 2 दिवस म्हणजे 15 आणि 16 तारखेला विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। तर सध्या भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की पूर्वेकडच्या भागात 2 सायक्लोनिक सर्क्युलेशन कार्यरत आहे। सोबतच अरबी समुद्राच्या दक्षिण भागाला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन कार्यरत आहे। इकडे अरबी समुद्रात बघतो की पश्चिमेकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आपल्याला दिसत आहे। परंतु पुढच्या काही दिवसात दक्षिण अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा 19-20 तारखेच्या पुढे एक दोन्ही समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते। आणि त्यामुळं 22 तारखेनंतर म्हणजे दिवाळीच्या पुढे पुन्हा एकदा विदर्भात पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते। तर आता आपण नेमकं सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करू की नेमकं या संपूर्ण दीपावलीच्या कालावधीत पावसाची परिस्थिती नेमकी राहणार आहे। तर आपण बघतो की इकडे अरबी समुद्र सोबतच बंगालच्या सागरात या दोन्ही समुद्रामध्ये एक पावसाचं वातावरण तयार झालं आहे आणि वादळी पावसाचं वातावरण आहे। आणि पुढचे म्हणजे आज आणि उद्या हे वातावरण पुढे सरकत आल्यानंतर त्याचा विदर्भाच्या भागात परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आता विदर्भाच्या नेमक्या कोणत्या भागात हा पाऊस पडेल हे आपण बघण्याचा प्रयत्न करू। तर आपण बघतो की आज बुधवारी विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळी वातावरण तयार होऊ शकते आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तर त्यामध्ये विशेषतः गडचिरोली असेल, सोबतच चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग, वाशिम जिल्ह्याचा काही भाग, तर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे। सोबतच अमरावती, अकोल्याच्या काही भागात अतिशय हलक्या सरी काही ठिकाणी येऊ शकतात। मात्र चंद्रपूर जिल्ह्यात आज पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहू शकते आज उद्या गुरुवारी आणि परवासुद्धा पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळसह चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच अमरावती व वर्धा या जिल्ह्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। आणि हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळं वादळी वाऱ्यांसह व काही ठिकाणी विजांसह हा पाऊस होऊ शकतो। तर यामुळे जे सोयाबीन उत्पादक आहे, ज्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली आहे,
तर त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की 15 आणि 16 तारखेला निश्चितपणे विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये, विशेषतः जे दक्षिण भागातले जे जिल्हे आहेत त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, सोबतच भंडारा गोंदियाचाही काही भाग, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोल्याचा काही दक्षिण भाग, तर या भागात वादळी पाऊस होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा. तर याचा परिणाम आपल्या काढणीवर होऊ नये म्हणून हे 2 दिवस शेतकऱ्यांनी, म्हणजे 15 आणि 16 तारखेला शेतकऱ्यांनी आपलं कापणी शक्यतोवर करू नये, आणि जर केली असेल तर त्या गंजा लावून व्यवस्थित झाकून ठेवावा, कारण की पावसामुळे नुकसान होऊ शकते सोयाबीनचं. त्यानंतर 16-17 तारखेनंतर फार काही पाऊस आहे नाही. जवळपास 17 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान विदर्भात पावसाची शक्यता नाही आहे. मात्र 21 ऑक्टोबरपासून म्हणजे ऐन दिवाळीच्या उत्सवावर पाऊस विजन घालण्याची शक्यता आहे. त्याला कारण असं आहे की ईशान्येकडील पावसाचं जे वातावरण आहे हे काही अंशी विदर्भाकडे सरकत असल्यानं विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जवळपास 18-19 तारखेच्या दरम्यान बंगालच्या सागरात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. सोबतच अरबी समुद्रात सुद्धा आपण बघतो आहे की पावसाचं वातावरण आहे, कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झालेली आहे, आणि त्यामुळं या माध्यमातून जे बाष्प आहे हे विदर्भाच्या भागावर येऊ शकतं दोन्ही प्रकारे. आणि म्हणून जवळपास 21-22 तारखेच्या दरम्यान, म्हणजे विशेषतः 22 तारखेपासून दिवाळीच्या दिवशीपासून विदर्भात आपण बघतो की जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, इकडे अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, म्हणजे जवळपास सर्व विदर्भाचा संपूर्ण भाग, एक धारणी वगैरे तालुका जो अमरावती जिल्ह्यातला आहे, हा जर तालुका थोडाफार सोडला तर बाकी विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये 22 तारखेला म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 तारखेला सुद्धा आपण बघतो की जवळपास पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, सोबतच यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. आणि पावसाचं प्रमाण जर पुढे सरकलं तर अमरावती, अकोला, बुलढाण्याच्या भागातही काही प्रमाणात हा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे 23 तारखेला. 24 तारखेला सुद्धा आपण बघतो की 24 तारखेला सुद्धा नागपूर, अमरावती, सोबतच भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, अकोल्याचा काही भाग आणि बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग, तर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह. म्हणजे 22, 23 आणि 24 या दिवाळीच्या सर्वच दिवसांमध्ये विदर्भाच्या अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता दिसत आहे. हे 25 तारखेचं वातावरण बघतो. आणि 25 तारखेला सुद्धा बघतो की 25 तारखेला विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या भागातही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 24 तारखेला सुद्धा होऊ शकतो अशी स्थिती आहे. 25 तारखेला सुद्धा विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. तर काही ठिकाणी विशेषतः पश्चिम विदर्भात पावसाचा जोर थोडा अधिक राहू शकतो अशी शक्यता 25 तारखेला सुद्धा आहे. तर 26 तारखेपासून विदर्भातील पाऊस कमी होऊ शकतो. 26 आणि 27 तारखेला या 2 दिवस विदर्भात पाऊस थोडा विश्रांती घेऊ शकतो अशी शक्यता आहे. मात्र आपण बघतो की खालच्या बाजूला बंगालच्या खाडीमध्ये एक नवीन तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे, आणि याचं डीप डिप्रेशनमध्ये आणि चक्रीवादळामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. आणि जर असं झालं तर आपण बघतो की जवळपास म्हणजे छत्तीसगड असेल, विदर्भ असेल, सोबतच आंध्र प्रदेश, त्यानंतर ओरिसा, सोबतच ईशान्येकडच्या राज्यामध्ये या चक्रीवादळाचा मोठा परिणाम होऊ शकतो. आणि जवळपास आपण ही 29 तारखेची परिस्थिती बघतो की 29 तारखेला गडचिरोली, चंद्रपूर या भागातून जोरदार पावसाला सुरुवात होईल, आणि हे अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. म्हणजे वादळी पाऊस आहे आणि हा जोरदार राहणार आहे. जर समजा या पद्धतीनंच या जी काही सिस्टीम आहे ही जर या पद्धतीनं जर धडकली, कारण की अजून वेळ आहे याला, परंतु 28 म्हणजे 27-28 तारखेच्या दरम्यान नेमकं ही कोणत्या भागात सरकते त्यावर या वादळाचं आणि या पावसाचं स्वरूप अवलंबून राहणार आहे. परंतु सर्व जेवढं काही मॉडेल्स आहे आणि सर्व शास्त्रज्ञांच्या मते निश्चितपणे हे जे चक्रीवादळाची स्थिती आहे हे विदर्भावर परिणाम करू शकते 29 तारखेच्या पुढे. म्हणजे असं जर झालं तर 29, 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर ते 2 नोव्हेंबर या 4-5 दिवसाच्या दरम्यान विदर्भात मोठा पाऊस होऊ शकतो, आणि तो वादळी पाऊस राहू शकतो चक्रीवादळाचा. आणि
अतिशय नुकसानकारक स्वरूपाचा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अर्थात आता याला वेळ आहे, त्यामुळे आपण पुढच्या भागात निश्चितपणे आणखी बघू की नेमकं विस्तृतपणे हे जे काही परिस्थिती आहे तर ही नेमकी काय यात सुधारणा होते किंवा ही परिस्थिती कशी निर्माण होते. अर्थात ही परिस्थिती नेमकी कसं परिणाम करेल हे आपण पुढील भागात विस्तृतपणे सांगणारच आहोत. परंतु एक मात्र निश्चित आहे की एकंदरीत जी परिस्थिती निर्माण होणार आहे तर ही काही 28 तारखेनंतर फारशी काही चांगली परिस्थिती राहणार नाही. कारण की पाऊस जरी संपला असला विदर्भातला तरीसुद्धा विदर्भावर वारंवार वादळी पावसाचं संकट आणि अवकाळी पावसाचं संकट हे येण्याची चिन्हे आहे आणि ते सातत्यानं येणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन करताना या सर्व गोष्टीचा निश्चितपणे विचार करावा आणि त्यानुसारच आपलं शेतीचं नियोजन करावं असंच आवाहन आम्ही या निमित्तानं करतो. आणि आता पुढच्या 2 दिवसात भारतीय हवामान विभागाने किंवा राज्याच्या हवामान विभागाने काय म्हटलं आहे, म्हणजे कुठे पाऊस होणार आहे हे सुद्धा आपण एकदा आता बघून घेऊ. तर आपण बघतो की राज्याच्या हवामान विभागाने उद्या म्हणजे 15 तारखेला विदर्भातील अमरावती, अकोला सोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. परंतु विदर्भ मान्सूनच्या अंदाजानुसार गडचिरोली, चंद्रपूर सोबतच यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचा काही भाग, अकोला जिल्ह्याचा काही भाग आणि अमरावती जिल्हा तर यामध्ये पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. आणि हा पाऊस दुपारनंतर किंवा सायंकाळी उशिरा वादळी वाऱ्यांसह होऊ शकतो अशी यानंतर राज्याच्या हवामान विभागानं उद्या नेमकं काय होईल या संदर्भात जे काही अंदाज व्यक्त केला आहे तर त्यामध्ये आपण बघतो की उद्या राज्याच्या हवामान विभागाने अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ सोबतच वाशिम त्यानंतर वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होईल अशी शक्यता वर्तवली आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्याही काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होईल अशी शक्यता राज्याच्या हवामान विभागाने सुद्धा वर्तवली आहे. आपण याआधीच पूर्वी सांगितलंच आहे की विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये 16 तारखेला सुद्धा मध्यम तिथं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकते. सध्या सोयाबीन वगैरे पिकांची काढणी सुरू असल्यामुळं या वातावरणानं शेतकरी चिंतित होऊ शकतो. शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. परंतु फार काळजी करण्याची गरज नाही, कारण की 15 आणि 16 तारखेला कमी अधिक प्रमाणात हा पाऊस थोडा बहुत पडणार आहे. परंतु 17 तारखेनंतर मात्र विदर्भातील पावसाचं वातावरण निघून जाणार आहे आणि 17 तारखेनंतर 21 तारखेपर्यंत विदर्भात कुठेही पावसाची शक्यता नाही. या दरम्यान मात्र एक काळजी घेणं जरुरीचं आहे की ज्याही शेतकऱ्यांची पिकं कापणीला आलेली आहे त्यांनी ती कापून घ्यावी आणि मळणी करून आपले सोयाबीन असेल किंवा इतर सर्व पिके आहे तर ते 21 तारखेच्या पूर्वी आपण काढून घ्या. अन्यथा 22 तारखेनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण विदर्भात निर्माण होणार आहे. आणि जवळपास काय 1-2 दिवसानंतर आपण जो व्हिडिओ टाकू तर त्यामध्ये विस्तृतपणे सांगू की ऐन दिवाळीत नेमका पावसाचं कशी स्थिती राहील. परंतु पुढचे काही दिवस म्हणजे एक आठवडा शेतकऱ्यांच्या हातात शिल्लक आहे. या आठवड्यात आपल्या पिकाचं नियोजन करून आपण पिकं काढून घ्यावीत, कारण का पुढे पावसाचं वातावरण हे विदर्भात कायम राहणार आहे 22 तारखेच्या पुढं. हे याचा अंदाज आम्ही आपल्याला देतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटूस. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.